नमस्कार मित्र माझे मित्र प्रभाकर भाऊ 40 वर्षाचा यंग आजच्या दिवस काय होतं की त्यांच्या मित्राच्या रूमवरती त्यांनी पार्टी ठेवली, मच्छी पार्टी. 8 मित्र जमलेत. गावाच्या बाहेर त्यांची रूम होती मित्राची. मित्राचं नाव विनोद. आता मित्राच्या रूमवरती सर्व घरी गेलेले होते, म्हणजे फॅमिली वगैरे सर्व. आणि विनोद एकटा घरी होता. त्याच्यामुळे सर्व मित्रांनी ठरवलं की बा तू एकटा घरी आहे आणि गावाच्या बाहेर तुझे घर आहे, आपण फर्स्ट क्लास मच्छी पार्टी करू. झालं. आता अंमळनेरचं प्लॅट एरियामध्ये त्याचं घर होतं. आता अंमळनेरला मच्छी खूप छान मिळते, त्याच्यामुळे काही टेन्शनच नव्हतं. संध्याकाळी मित्रांनी मस्त मच्छी वगैरे घेतली. विनोद भाऊच्या घरी फर्स्ट क्लास मच्छी पार्टी केली. स्वयंपाक वगैरे येतच होता. प्रभाकर विनोद स्वयंपाक करण्यात एक्सपर्ट होते, बाकीचे होतेच. पोळ्या वगैरे आयत्या मागून घेतल्या आणि फर्स्ट क्लास मच्छी पार्टी केली. दारू वगैरे सर्व फुल दारू पिलेत. आता पार्टी जोरदार होती, त्याच्यामुळे आणि संपूर्ण यंग लोक काय वांधाच नाही, पोटभर खाल्लं. पण त्यांनी मच्छी इतकी आणली होती, भरपूर मच्छी उरली, पोळ्या उरल्यात. बापरे, सर्वांचं जेवण वगैरे आटोपलं. रात्रीचे 11:30 वाजून गेले तेव्हा त्यांचं जेवण आटोपलं. बापरे, 11:30 वाजून गेले, समजलंच नाही. गप्पा वगैरे आणि दारू पिण्यामध्ये कोणाला काहीच समजलं नाही. मस्तपैकी जेवण वगैरे झालेलं होतं, जेवतून निघून गेले. आता राहिला फक्त प्रभाकर आणि विनोद. भाजी इतकी उरली, काय करायचं. सर्वांना सांगितलं तुम्ही थोडेफार घरी घेऊन द्या. नाही नाही, आम्ही काही नाही तर राहू दे, फ्रीजमध्ये ठेवून दे. विनोद म्हणाला, अरे बाबा, माझे घरचे सर्व फॅमिली 5-6 दिवसानंतर येणार आहे, मी एकटं किती भाजी खाणार. मग शेवटी सर्वांनी ठरवलं, प्रभाकर तूच घेऊन द्या सॉरी बाकीचे उरलेले बस. आणि सर्व मित्र निघून गेले. आता प्रभाकर आणि विनोद दोघं विचारात पडले काय करायचं. मग विनोद म्हणाला, बाबा तू घरी घेऊन द्या. प्रभाकर म्हणाला, बाबा ते खरं आहे, परंतु माझं गाव माहिती आहे का 12 किलोमीटर अंतरावर आहे अंमळनेरपासून. आणि आता एवढ्या रात्री मी ती भाजी घेऊन जाऊ. तू ना रे बाबा घेऊन द्या, सकाळी खा, तुमच्या घरी लोक आहेत, फॅमिली आहेत, सकाळी मस्तपैकी खाऊन घ्या. झालं. मग प्रभाकरने मच्छीचा डबा वगैरे भरला. मच्छीची भाजी, रसा सर्व एकदम, म्हणजे अजून 7-8 लोक जे होती एवढी भाजी उरली होती. त्यांनी एवढी मच्छी आणली होती, भाजी फर्स्ट क्लास केली होती. पोळ्या वगैरे घेतल्यात आणि निघाला बा. गाडी वगैरे मोटरसायकल निघाला. आता 12 किलोमीटर अंतर म्हणजे काही विशेष नव्हतं, परंतु हे सर्व तयारी करत करत त्यांना 12:15 होऊन गेले. बाकीचे मित्र निघून गेले ते 12 वाजेशी. मग 12:15 यायला तर काय करायचं. मग तो एवढा रात्री जाण्यापेक्षा असं करणं, इथंच थांबून जा, सकाळी जा. पण प्रभाकर नाही नाही, सकाळी मला ड्युटीवरती जायचे, असं कसं शक्य आहे, शक्यच नाही, मी आताच निघून जातो बाबा. मग विनोद म्हणाला, हे बघ रात्रीची वेळ आहे आणि तुझे गाव 12 किलोमीटर सुमसाम रस्ता, शांत संपूर्ण, आणि तू काय नेतोय माहिती आहे का. अरे मच्छीची भाजी नेतोय तू, काही झालं बिलं तर. प्रभाकर कुणाच्या ऐकणारच नव्हता. तो नाही नाही, मी काय घाबरतो, 12 वाजो, 2 वाजो, 3 वाजो, आम्ही नेहमी येतो जातो गावावरती, आमचा रस्ता नेहमीचा रस्ता आहे, त्याच्यात काय विषय, मी चालला जाईन बरोबर. बापरे. मग विनोद म्हणाला, हे बघ सांभाळून जा रे बाबा. चला. मग प्रभाकरने गाडी काढली, डबा वगैरे मच्छीचा मस्त भाजीचा डबा सोबत घेतला, पोळ्या घेतल्या आणि निघाला तो मोटरसायकलने. कॉलनी सोडली, अंमळनेर गावात आला. अंमळनेरतून पुढच्या रस्त्याला लागला, त्याच्या गावाच्या रस्ता लागला. प्रभाकर मस्त गाडी चालवतोय, दारू वगैरे फुल पिलेला होता, परंतु काय जास्त दारू आणि फुल जेवण झाल्यामुळे त्याला असं थोडंसं गुंगीसारखं वाटत होतं. आणि बापरे, कसं तरी वाटतं आपल्याला, आपण खरंच थांबायला पाहिजे होतं. पण जाऊ द्या, 12 किलोमीटर म्हणजे काय काय किती वेळ लागणार आहे मोटरसायकलने, चला निघून जाऊ. निघाल्यावर काय की रस्त्यात एकदम अंधार, ग्रुप कोणीच नाही. आता डिसेंबर महिना होता, थंडीचे दिवस, गाडी चालवतोय,
प्रभाकर शांतपणे रस्त्यावर जाता जाता काय आलं, खूप पुढे आला तो. पुढे आल्यानंतर त्याला असं थोडंसं झोपसारखं वाटायला लागलं. बापरे, आपल्याला झोप लागते का काय, पण नाही बा, आता आपण गाडी चालवतो, पटकन पोचून जाऊ. 10-12 मिनटं झाले असेल आम्हाला सोडून. पुढे आल्यावरती त्याला एक माणूस रस्त्यावर भेटला. त्याने हात दिला. एक वयस्कर मनुष्य होता, 60च्या व्यक्ती असेल साधारण. त्याने हात दिला तर प्रभाकरने गाडी थांबवली. म्हातारा मनुष्य होता, धोतर टोपी. त्याला वाटलं शेतमजूर दिसतो. त्यानं त्या बाबाने सांगितलं, भाऊ मला तुझ्या गाडीवरती येऊ दे ना, मला पुढच्या गावाला जायचे. कुठं? प्रभाकरने सांगितलं, माझे गाव आहे, तुला तिथं जायचे का? त्याने सांगितलं, हो मला पुढच्या गावाला जायचे, तिथं उतरून दे. काही नाही, फक्त 3-4 किलोमीटर अंतरावरती जे, पण रात्रीची वेळ होऊन गेली शेतामध्ये, मला खूप उशीर झाला, मला पोचून दे तिथपर्यंत. प्रभाकर मला ठीक आहे, काय हरकत नाही. मग त्या धोतर पांढरसफेद टोपी शर्ट तर म्हाताऱ्या माणसाला आहे गाडीवर घेतलं, बसला, पाठीमागे बसला तो मनुष्य. चाललं प्रभाकर. त्याला विचार, बाबा तुमचं नाव काय? त्याने एवढं सांगितलं, मला तात्याभाऊ म्हणतात. प्रभाकर म्हणाला, बाबा अहो तात्याभाऊ आहे, पण तुमच्या शाळेतलं नाव काय? तो म्हणाला, मी तर शेतमजूर, मी शाळा शिकलोच नाही, मजुरी केली असती का? प्रभाकरला वाटलं, बरोबर खरं आहे, पण तरी तुमचं काहीतरी नाव असेल ना, तुम्हाला तात्याभाऊ म्हणतात. मग त्याने सांगितलं, माझं नाव विठ्ठल, पण सर्व मला की नाही तात्याभाऊच म्हणतात. ठीक आहे, कुठं राहतो? काही नाही, पुढच्या गावाला राहतो मी, आता तिथपर्यंत मला पोचून द्या. झालं. प्रभाकरनं थोडीशी गप्पा वगैरे केल्या त्याच्याशी, त्याने थोडाफार बोलला आणि मग शांत रस्ता. प्रभाकर मस्त गाडी चालवतोय, पाठीमागे तो मनुष्य बसलेला आहे. हळूच म्हणाला, भाऊ तू दारू पिलेला आहे, मच्छी आणलेली दिसते, तू मच्छी पार्टी झाली का? बापरे, प्रभाकर एकदम आश्चर्यचकित झाला. बाबा तुम्हाला कसं समजलं आम्ही मच्छी पार्टी करून येतोय? तो नाही, बाबा रे मच्छी पार्टीच नाही, तू सोबतसुद्धा मच्छी आणलेली आहे, मच्छीचे किती वास येतो आहे, वा वा काय छान भाजी आहे. प्रभाकरला आश्चर्य वाटलं की आपल्याला कसा वास येत नाही. बरोबर आहे, आपण दारू पिलेलं आणि आपणच खाल्लेली, तर आपल्याला काय वास येणार आहे. चला बरोबर आहे या माणसाच्या. मग चालते गाडी. तू म्हणायचं, बाबा रे मला खूप भूक लागली, मला भाजी दे ना थोडीशी. बापरे, प्रभाकर म्हणा, नाही नाही बाबा असं कर बाबा, तू माझ्या घरी चालतं, मी तुला पोटभर जीव घालतो, असं रस्त्यात कुठं तुला भाजी देऊ? नाही, माझ्या गाव आलं का मला तिथं थोडीशी भाजी दे रे बाबा, मला खूप भूक लागलेली आणि मला मच्छी खूप आवडते. ठीक आहे प्रभाकर, ठीक आहे तुझ्या गावाला का मी नक्की तुला देईल. मग प्रभाकर म्हणलं, आपल्याजवळ इतकी भाजी देऊन देऊ त्याला, तर गरीब माणसाला थोडंफार विचारायला भूक लागलेली आणि मच्छी त्याला फार आवडते. चला बस. मग प्रभाकर बोलला, चालते गाडी चालते. प्रभाकर विचार करतोय की कसं काय माणसाला समजलं, जाऊ द्या बिचारा भुका असेल. आला पुढे गेल्यावर रस्त्यावरती अंधारी एक बाई दिसली. त्या बाईने हात दिला. बापरे, प्रभाकर एकदम घाबरला, एवढ्या रात्री ही बाई कशी? प्रभाकरने गाडी थांबवली आणि सरळ निघून गेला पुढे. बापरे, त्या बाईने आरुडी मारले, हो भाऊ थांब. प्रभाकरने गाडी थांबवलीच नाही, चालला. बाबा म्हणा, अरे बघ कमाल करतो, अरे तू गाडी थांबायला पाहिजे नव्हतं, ती बाई हाक मारत होती तुला. प्रभाकर म्हणा, हाक मारून थांबणार कसं आहे बाबा, तुम्हाला गाडीवर घेतलं तर तिसरं कुठं, आणि एवढ्या रात्री ही बाई इथं कशी करते, रस्त्यावरती कसं काय फिरते? तो म्हातारा एकदम जोरात हसू लागला. प्रभाकरला आश्चर्य वाटलं, बाबा तुम्हाला असू येते? अहो एवढ्या भयान राहते ती बाई आणि तुम्ही असं म्हणता? तर बरोबर आहे, अरे बाबा तिलासुद्धा मच्छीचा वास आला असेल, तिला पण भूक लागलेली. हां बापरे, प्रभाकर एकदम घाबरला, काय करा, जाऊ द्या बस. गाडी चालवतोय 15 मिनटं झाले, 20 मिनटं झाले, अजून पुढचं गाव येत नाही. ते बाबाचे गाव कसं काय येत नाही? बापरे, काय करा. 5-6 किलोमीटर अंतरावरती त्या बाबाचे गाव होतं आणि आपण आम्हाला सोडलं तर 2 किलोमीटरच्या वरती आलो होतो फक्त. पुढे लगेच तर बाबा भेटले आणि असं कसं होतंय? प्रभाकरला हे उमजतच नव्हतं. त्याला असं वाटलं की आपली गाडी हळू चालवते, आपण जोरात देऊ. त्याने जोरात गाडी घेतली.
पण ती दारूची नशा आणि फुल जेवण झाल्यामुळे त्याला थोडीशी गुंगीसारखं वाटत होते. पण काय कमास अजून जोरात गाडी घेतली. नाही नाही, काहीतरी विचित्र आहे, आपण तर अजून जोरात निघून जाऊ, पटकन निघून जाऊ, किंवा एकदाच्या बाबाच्या गाव आलं का पटकन त्याला उतरून देऊन बाबा निघून जाऊ आपण. काही खरं नाही, किती वाजले असतील. प्रभाकरला अंदाज आला, नाही बरोबर आता रात्रीचे 1 वाजलेले आहे. आपण 12:15ला निघालो होतो आणि आता 15-20 मिनटं होऊन गेले, का अर्धा तास झाला. का आपल्याला दारू पिल्यामुळे समजत नाही किती झाला, किती टाईम झाला. का भीती वाटली आहे, पाठीमागे बाबा बसलेला आहे म्हणून. पाठीमागे बाबांची तर भीती वाटत नाही आपल्याला. मग त्याने, बाबा तुमचं गाव अजून कसं येत नाही. बाबा म्हणाले, बेटा अरे गाव कसं येईन, तुम्हाला आधी खायला दे, मग बरोबर खाऊन. हो बापरे, असं कसं बाबा, तुम्हाला मी तुमच्या गावाला पोचल्यावर मी तुम्हाला भाजी देणार आहे. मच्छीची भाजी अगदी फर्स्ट क्लास झाली. तुम्हाला मी तिथं उतरलं का पहिल्यांदा तुमच्या घरी जातो, तुम्हाला भाजी देतो आणि मग मी पुढे जाईन, बस काही काळजी करू. पण गाव कसं येत नाही आणि तुम्ही असं कसं म्हणतात. बाबा परत असले. आता प्रभाकरला भीती वाटायला लागली की हा बाबा आहे का कोण आहे. अरे बापरे, काय सांगता नाहीत, रात्रीची वेळ आहे. आणि आपल्याला विनोदने सांगितलं होतं की रात्रीची वेळ सांभाळून जा. आता आपण कुठून हे बाबाला गाडीवर घेतलं. बाबा पाठीमागून मोठमोठ्याने हसतच होता. तर बाबा रे, अरे बेटा मला भूक लागली रे, तुम्हाला दे रे, काहीतरी खायला दे. बापरे, काय करायचं. प्रभाकर अजून घाबरला, गाडी पण येत नाही. मग प्रभाकरने एकदम जोरात गाडी पळवली आणि इतक्या वेगात गाडी सोडली तर त्याला असं वाटतं रस्ता कसं संपत. नेहमीचा रस्ता आपण नेहमी जातो येतो, हा रस्ता संपत कसं काय. तेवढं त्याला एक समोर वडाचे झाड दिसलं. अरे बापरे, तो एकदम घाबरला. नाही, या वडाच्या झाडाजवळ काहीतरी आहे. बापरे असं म्हटलं आणि पाठीमागचा बाबा हसतच होता. तेवढ्यात ते वडाच्या हा येतोय, ते वडाच्या झाडासमोर रस्त्यावर तीच बाई पुन्हा दिसली. वयस्कर बाई होती. अरे एवढ्या ती बाई दिसली झाडाजवळ, काय करते. का तू वेगात गाडी होते आणि एकदम गाडीचा स्पीड कमी केला, हळूहळू गाडी घेतली वाळ. पण ती बाई परत हात दिला. प्रभाकर एकदम घाबरला की बापरे, ही बाई पुन्हा दिसली. बापरे, मग प्रभाकर त्या बाईच्या जोड येतो, तो एकदम गाडीला रेस दिला, जोरात आपण पुढे निघून जाऊ, आता पण थांबायची नाही, बाई काहीतरी भुताटकी. आणि त्या क्षणी ती गाडी इतक्या स्पीडली पुढे गेली आणि धाड दिशी समोरच्या वडाच्या झाडावर आदळली. हो बापरे, आता रस्त्यावरती साईडला वडाचं झाड होतं, पण कसं काय कोणास ठाऊक. प्रभाकर डायरेक्ट रोड सोडून डायरेक्ट झाडावर आदळला आणि धाड दिशी खाली पडला. अंधाऱ्यात प्रभाकर एकदम ओरडला, वाचवा वाचवा, मेलो मेलो मेलो. पण काहीच नाही, निश्चित खाली पडला. गाडी साईडला पडली, डबा पडला. तो म्हातारा मात्र त्याच्यासमोर उभा होता, मोठमोठ्याने हसत होता. ती बाई पण आली. बापरे, ते बघून कमाल प्रभाकरने एकदम विचित्र वाटलं की काय कमाल आहे. अरे आपण इतक्या जोरात आदळलो, खाली पडलो आणि हा म्हातारा कसा व्यवस्थित उभा आहे, ती बाईसुद्धा समोर उभी. हो बापरे, ती बाई पण मोठमोठ्याने हसू लागली आणि त्या क्षणी प्रभाकरची सुद्धा हरवली. किती वेळ गेला कोणास ठाऊक. खूप शांत असं वाटत होतं. प्रभाकर एकदम शुद्धीवर आला. बघतो त्याच्या आजूबाजूला त्याचे मित्र बसले, ते आईवडील होते, घरचे लोक. अरे मी कुठे आहे, तर तू दवाखान्यात आहे. अरे बाबा, सकाळी तू लोकांना त्या वडाच्या झाडाजवळ तुझी गाडी पडलेली होती, तू पडलेला, तू जखमी होता. लोकांनी लगेच दवाखान्यात नेलं आणि तुझ्या मोबाईलचा याच्यात नंबर होताच घरचा, फोन केला आम्हाला आणि आम्ही आलो दवाखान्यात डायरेक्ट. एवढं बरं की आमची वाट पाहिली नाही. लोकांनी डायरेक्ट तुला दवाखान्यात ॲडमिट केलं, अमरानेरला हॉस्पिटलमध्ये. इथं अमरानेरला हॉस्पिटलला आहे तू. बापरे, अरे बापरे. प्रभाकर विचारायला तोपर्यंत त्याचे मित्र बी आले होते. विनोद पण आला. प्रभाकर, तरी मी तुला सांगितलं होतं रात्रीची वेळ जाऊ नको. तो अरे बाबा खरं आहे, पण माझ्या गाडीचं काही नाही म्हणे, गाडी पडलेली फक्त, आणि तू असला ना हेच महत्त्वाचं. मग प्रभाकर म्हणाला, पण ती भाजी वगैरे पोळ्या कुठे. तर तिथं तर काहीच नव्हतं. लोकांनी सांगितलं काहीच नाही, भाजीनी डबानी पोळ्यानी काहीच नाही, सर्व गायब होतं. ओ बापरे, कमाल आहे. आता त्याच्यातून 2 लोक तिथं त्याला बघायला आले.
त्यांनी सांगितलं होतं की बा हा फक्त पडलेला होता, आजूबाजूला त्याच्यासोबत काहीच नव्हतं. प्रभाकर कमाल वाटली. खरंच पिशाच होतं. आणि मच्छी, मटण असं घेऊन रस्त्यावरून कधीही जायची नाही, रात्रीच्या वेळेचं पण नाही. आणि आपण बिनधास्त येत होतो. नशीब की भूताने फक्त मच्छी, पोळ्या ते सर्व गायब केलं. डबा नव्हता, पिशवी नव्हती, पोळ्या वगैरे नव्हते. गेलं कुठे? पण तरी प्रभाकरला वाटलं नाही नाही तसं नसेल. ज्या लोकांनी मला उचलून आणलं ना, तिथून कोणतरी एक त्यानं गायब केलं असेल. पण त्या लोकांनी सांगितलं की तिथं असं काहीच नव्हतं. फक्त याची गाडी पडली होती आणि पिशवी वगैरे डबा काहीच नव्हतं याच्या जवळ. ते का खोटं बोलते का? त्या लोकांनी तुला दवाखान्यापर्यंत पोहोचवलं, ते तुझी मच्छी गायब करतील का? खोटं बोलून काय करणार? समजून घ्या गाडी पडली तर मच्छी सांडली असती ना. बरं मच्छी सांडलेली होती का तिथं? रस्सा असा दिसला असता, काहीतरी भाजी सांडलेली रस्त्यावरती दिसली असती. काहीच नव्हतं तिथं. बापरे! प्रभाकरला आश्चर्य वाटलं. खरंच कसं काही नव्हतं. काय करणार? असे प्रसंग येतात. रात्रीच्या वेळेला असं मच्छी, मटण घेऊन कधीही कुठे जाऊ नये. पण त्यावेळेला प्रभाकरवरती असा प्रसंग आला की उरलेली भाजी करणार काय म्हणून तो घरी घेऊन चालला होता. नशीब की त्या दोघं भूतांनी, ते वयस्करच होते भूत, परंतु त्यांनी फक्त मच्छीच्या भाजीवरती ताव मारला. पण प्रभाकरला काहीच केलं नाही, फक्त खाली पडला. प्रभाकर बेशुद्ध पडला. प्रभाकरला जास्त लागलेलं पण नव्हतं, फक्त जोरात गाडी स्लिप झाली एवढाच. पण तो खरं म्हणजे बेशुद्ध पडला. तो त्यांना बघूनच बेशुद्ध पडला की बाबा आणि बाई समोर येऊन हसत होते. आणि भुताटकी असं पाहूनच तो खरंच भीतीमुळेच तो खरं बेशुद्ध पडला होता. त्याला एवढा मार लागलेला नव्हता. बेशुद्ध अवस्थेत लोकांना तो दिसल्यामुळे लोकांनी त्याला डायरेक्ट दवाखान्यातच ॲडमिट केलं. असं आमच्या मित्र प्रभाकरच्या बाबतीत ती घटना घडलेली आहे. बरं तर मित्रांनो, आजपुरतं एवढंच. पुन्हा भेटूया लवकरच. तोपर्यंत गुड बाय.